आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, पोलिसांनी 1.5 महिन्यानंतर खुनाचा केला उलगडा। पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीला नदीत जिवंत फेकले। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रियकर व पत्नीने पतीचा काढला काठा। नांदेडच्या किनवट इथं प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी 1.5 महिन्यानंतर या खुनाचा उलगडा केलाय। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून दारूच्या नशेत असलेल्या पतीला पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिलं होतं। तब्बल 1.5 महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा छडा लावला आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या। नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या सिंदगी येथील मूळ रहिवासी होती, परंतु गोकुंदा इथं वास्तव्यास असलेला विनोद किशन भगत वय वर्ष 51 यांचा संसार सुरू होता। त्याचवेळी त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफिक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले। पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत होता, त्यामुळे पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफिक यांनी संगनमत करून 29 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिलं। त्यानंतर मयताची पत्नी प्रियंका हिने 3 सप्टेंबर 2025 रोजी किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। मात्र मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला। हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका क्रमांकावर वारंवार आलेले कॉल्स पोलिसांना संशयास्पद वाटले। त्या नंबरच्या व्यक्तीला प्रियकर शेख रफिक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे रहस्य उघड झाले। या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफिक, शेख रशीद आणि पत्नी प्रियंका विनोद भगत या दोघांविरुद्ध खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे।